सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीची आज प्रक्रिया होती। शिवसेनेकडनं प्रियदर्शन साठे यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरला होता, पण तुम्हाला माहीत आहे संख्याबळ बघता भारतीय जनता पार्टीचं जे संख्याबळ आहे ते महापौर पदासाठी पुरेसं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभागृह नेत्यांनी आम्हाला येऊन असं आव्हान केलं की आपण मिळून करूया। पण हे सगळं करत असताना आम्ही त्यांच्यासमोर एक अट टाकली की सोलापूर महानगरपालिकेच्या जेवढे सदस्य आहेत 102 सदस्यांना समान निधी आपण उपलब्ध करणार असाल, समान न्याय तुम्ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर सभागृहामध्ये आज एकमताने यायला तयार आहे। त्यांनी त्यांच्या लोकांची त्यांच्या नेत्यांची चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 102 नगरसेवकांना आम्ही समान न्याय देऊ, कारण निवडणुकापर्यंत पक्ष असतो पण सभागृहात आल्यानंतर महापौर हे सगळ्या सोलापूरकरांचे आहेत। त्यांची जबाबदारी आहे सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये विकास झाला पाहिजे, प्रत्येक सदस्याला समान निधी मिळाला पाहिजे आणि आम्ही घातलेल्या अटीला त्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी सोलापूरच्या 102 सदस्यांना समान निधी देणार म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आमची उमेदवारी माघारी घेतली। एकंदरीत कशा पद्धतीने सभागृहात कामकाज चालणार आहे आणि कशा पद्धतीने आज जरी त्यांची निवड बिनविरोध झाली असली तर भविष्यामध्ये रोज तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे प्रश्न सभागृहामध्ये उपलब्ध होणार आहेत। त्या सगळ्यामध्ये कायमच आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं मुळीच नाही आहे। ज्यावेळेस त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी चांगले विषय घेऊन येतील तर नक्की आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, पण जेव्हा आम्हाला लक्षात येईल की या विषयामध्ये सोलापूरकरांचं हित नाही आहे, सर्वसामान्य सोलापूरकर त्याचा केंद्रबिंदू नाही आहे, त्यावेळेस आम्ही नक्की त्यांच्यासोबत नसणार आहे। तर आम्ही सोलापूरकर म्हणून तिथं आवाज उठवू, तिथं सभागृहात कदाचित त्यावेळेस मतदान मागायची वेळ आली तर तेव्हा मतदानाला सुद्धा जाऊ, पण भविष्यामध्ये ज्या वेळेस जसे प्रसंग सभागृहात येतील तशा पद्धतीच्या भूमिका आम्ही घेऊ। चकमक झालेली आहे पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांच्या प्रवेशावर। नाही, पालकमंत्र्यांच्या प्रवेशाबद्दल आम्हाला दुमतच नाही आहे। ते सभागृहामध्ये आज तुम्ही पत्रकार बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, महापौर उपमहापौर यांच्या घरातील एवढी मंडळी येत आहेत, त्याच्यामुळं शुभेच्छा देण्याकरता जर ते सभागृहात येत असतील तर नक्कीच नगरसेवक सोडून शेकडून सदस्य या इथं आत आहेत, त्यामुळं त्यांनी आतमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे। आम्ही त्यांना विरोध त्यांच्या एकाशाहीला विरोध करतोय, त्यांनी जर चांगल्या कामाला आमच्या सोबत येत असतील तर नक्की कसली एकादरशाही जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।